आहे, शिकवल्यावर सुद्धा तुम्हाला ते वारंवार पाठ करत राहणे. कधीपर्यंत? जेव्हा की तुम्ही त्याच्यामध्ये एकदम तरबेज होत नाही, जेव्हा की म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट होत नाही. ओके. अबाउट इंग्लिश, ऑल द स्टुडंट्स हॅव वन प्रॉब्लेम अँड व्हॉट इज दॅट? की आम्हाला आठवत नाही, कारण आम्ही लवकर विसरून जातो. तर जर तुम्ही याला ओव्हरकम केलं, सो डेफिनेटली वन डे यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश वेल. ओके. म्हणून वाचत चला, रिवाइज करा. फक्त 2 क्लास माझ्याकडून इथं प्रोव्हाइड करण्यात येते. तर त्या 2 क्लासेसमध्ये जर तुम्ही माझा क्लास अटेंड करता, त्याच्या पहिले जर तुम्ही म्हणजे मागच्या क्लासमध्ये काय शिकवलं ते जर एक वेळा रिवाइज केलं, तर तुम्हाला हे समजायला सोपं जाणार. ओके. आय रिअली अप्रिशिएट सम स्टुडंट्स हु हॅड रिमाइंडेड मी दॅट व्हॉट एव्हर आय हॅड एक्सप्लेन हिअर. ठीक आहे. मी काय एक्सप्लेन केलं होतं हे तुम्ही जे मला आठवण करून दिलं त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. ठीक आहे. चला नेक्स्ट वर्ड घेऊया आपण. नेक्स्ट वर्ड आहे स्टुडंट्स, तुम्ही ऑलवेज हा वर्ड लिहिला होता. ऑलवेज, डिड यू राईट ऑलवेज हा वर्ड? नाही लिहिला होता याच्यामध्ये? नाही. प्लीज चेक युअर लिस्ट. प्लीज चेक दॅट लिस्ट. ऑलवेजचा अर्थ होते नेहमी, आणि त्याच्याशीच मिळता जुळता एक पुन्हा शब्द सांगतोय, कदाचित मी सांगितलं असेल तर इकडे चेक करून घ्या. ऑफन सांगितलं आहे, OFTEN सांगितलं आहे. हा, ऑलवेज अँड ऑफन बोथ वर्ड्स हॅव द सेम मिनिंग, राईट? बोथ वर्ड्स हॅव द सेम मिनिंग, ऑलवेज अँड ऑफन. ओके. नाउ नेक्स्ट वर्ड, गेट रेडी फॉर द नेक्स्ट वर्ड. I repeat, I am going to give you the most some important words which you can use in your daily communication. Daily म्हणजे नेहमी बोलण्यात येणारे शब्द जे तुम्हाला पाठ पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बोलता जर सवय राहिली याची, तर तुम्हाला असं कॉन्फिडन्स वाटेल. नेक्स्ट वर्ड आहे लॅक ऑफ. राईट देअर. I request all the participants, all the students to have your own book or diary and write there. Next word I have told you, lack of. Lack of, LACK, 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 lack. आणि लॅक ऑफ चा अर्थ होतो एखाद्या वस्तूची, एखाद्या याची कमतरता असणे. तुम्ही मिनिंग लिहू शकता, ची कमतरता असणे, एखाद्या गोष्टीची कमी असणे. लॅक ऑफ, लॅक ऑफ. ओके. कमी असणे. फॉर एक्झाम्पल, जसं असं म्हटलं का, आता जसे सगळेजण हे म्हणू शकता आमच्याकडे पैशाची कमी आहे. वी हॅव लॅक ऑफ मनी. वी हॅव लॅक ऑफ मनी. लॅक ऑफ म्हणजे ची कमतरता असणे, एखाद्या वस्तूची किंवा कुठल्याही गुणाची, कुठल्या क्वालिटीची, कुठल्याही याची कमतरता असणे. लॅक ऑफ. ठीक आहे. लॅक ऑफ मनी मी सांगितलं, वी हॅव लॅक ऑफ मनी, आमच्याकडे पैशाची कमतरता आहे. हा, ठीक आहे. चला एक वर्ड मी सांगतो, तुम्हाला सेंटेन्स बनवून बघायचं आहे. एनीबडी, विल यू प्लीज ट्राय. लॅक ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेज. ज्ञानाची कमतरता. हा, ची कमतरता असणे. बघा तुम्ही लिहू शकता लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ मनी, लॅक ऑफ इंटरेस्ट. एखाद्या याच्यामध्ये इंटरेस्ट नसणे किंवा कमी इंटरेस्ट असणे. लॅक ऑफ इंटरेस्ट. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आत्मविश्वासची कमी असणे. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. करेक्ट. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. देन लॅक ऑफ वॉटर ऑल्सो. पाण्याची कमी असणे. एखाद्या एरियामध्ये असते पाणी थोडं कमी असते, सो लॅक ऑफ वॉटर. तुम्हाला लॅक ऑफच्या नंतर त्याचं नाव लिहायचं ज्याची कमी आहे, त्या वस्तूचं किंवा त्या याचं नाव लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. ज्याची कमतरता आहे. लॅक ऑफ स्टडी. लॅक ऑफ स्टडी. करेक्ट. व्हेरी नाईस. गो फॉर इट. कंटिन्यू. व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. आय एम गेटिंग हॅपी बिकॉज ऑफ युअर. लॅक ऑफ स्टडी, लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ मच टाइम. लॅक ऑफ माइंड. लॅक ऑफ माइंड. हा, बट लॅक ऑफ माइंड ओके, इट कॅन बी अप्लाइड, बट लॅक ऑफ माइंड व्यक्तीला आपण पागल म्हणू शकतो ज्याच्याकडे डोकेच नाहीये. ठीक आहे ना. ओके. लॅक ऑफ टाइम, वेळेची कमतरता असणे. लॅक ऑफ टाइम, लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी.
Lack of happiness. What did you say? I did not understand. Lack of interest. Lack of interest. Yeah, I have told you, no. Lack of interest. Lack of source. Lack of Source. lack of sport. Source. लॅक ऑफ सोर्सेस. हा, राईट राईट राईट. लॅक ऑफ सोर्सेस. सोर्सेसची म्हणजे संसाधनाची कमी असणे. गुड, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. लॅक ऑफ सोर्स. सो आय थिंक यू हॅव रिटन 5 to 6 words or more than 5 to 6 words. So I think these are enough to prepare any sentence. ठीक आहे. पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? लॅक ऑफ हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. I hope you have written there and the rest of the words which I have told you earlier. जे मी तुम्हाला आधी सुद्धा जे वर्ड सांगितले आहे ते सुद्धा तुम्ही लिहिलेले असेल. Have you written all the words which I have told you in the previous classes? Which was the first word? Which was the first word? Just. Just, right. Just was the first word and till we have reached up to lack of. आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत? Lack of पर्यंत पोहोचलेले आहोत. Students, am I audible? मी तुम्हाला माझा आवाज येतो आहे? Yes, sir. Oh, sir. हा, ओके ओके. देन लेट अस गो फॉर अनदर वन. लेट अस मूव टू द नेक्स्ट वर्ड. आता तुम्हाला लिहायचं वर्ड सच. SUCH. SUCH. जसं. SUCH. Do you know the meaning of such? जसं. हा, जसं किंवा असं, अशा प्रकारचे किंवा असं, जसं किंवा जैसे की. बघा, सगळेच मिनिंग सांगितलंय मी. हिंदी मराठीमध्ये पण सांगितलंय. जसं की, असं की, असं किंवा जसं. सो दॅट इज विच वर्ड? सच. SUCH. Students, if you are really serious about the English, to speaking English, to learn speaking English, so definitely you will write these words and you will try to use these all words in your writing and speaking also. Okay, so please keep it and continue. Such. Suppose एखादी सेंटेन्स म्हणतो की अशा प्रकारचे वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये येतात, परीक्षेमध्ये दिसतात. So we get such kind of questions किंवा such kind of sentences in exam. We get such kind of म्हणजे अशा प्रकारचे. We get म्हणजे आपल्याला मिळतात किंवा आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपल्याला भेटतात, एक्झाम मध्ये दिसतात. We get such kind of क्वेश्चन लिहा. सेंटेन्स पेक्षा बेस्ट राहील का क्वेश्चन लिहा. We get such kind of questions in exam. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मिळतात किंवा दिसतात, बघायला मिळतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स. ओके, लेट मी टेल यू इन मराठी अँड यू हॅव टू ट्राय टू ट्रान्सलेट. ओके, चुका झाल्या तरी चालेल. कोणी माझ्या चुका होऊ नये त्याच्यामुळे मी सांगणारच नाही असं काही मनात ठरवू नका. संकोच करू नका, सांगत चला. चुका असल्यास मी नक्की सांगणार आणि जर चूक नसेल सो आय विल रिअली अप्रिशिएट यू. ओके. सच. आपल्याला अशा परिस्थितीला फेस करावं लागते. आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागते म्हणजे फेस करावं लागते किंवा लागेल. फेस करावं लागेल. अशा परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल. आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फेस. We have to face such kind of situation. Ha, yes, correct. We have to face such kind of situation. Very nice, very good. We have to face. आता इथं बघा, इथेही आपल्याला शिकण्यालायक आहे की फेस म्हणजे आपल्याला माहित आहे का ऍज अ नाउन फेस म्हणजे काय होतं? चेहरा. याला इंग्लिशमध्ये असलेलं नाव. पण तुम्हाला माहित आहे फेस म्हणजे ऍज अ वर्ब, FACE, क्रियापद म्हणून याचा अर्थ काय होतो? सामोरे जाणे, तोंड देणे, एखाद्या परिस्थितीला सामोरे जाणे किंवा त्याला फेस करणे. ओके, वी हॅव टू फेस सच काइंड ऑफ सिच्युएशन. आय होप यू हॅव रिटन दिस. Please don't forget to write the sentence if you
फाइंड इट युजफुल. ओके स्टुडंट, जर तुम्हाला एखादं वाक्य त्या शब्दाला असं सुटेबल वाटलं असेल तर तुम्ही ते लिहत चला. ठीक आहे. हा समजलं. सच असे लोक खूपच जसं नेक्स्ट सेंटेन्स आहे जे मी तुम्हाला देतोय. लिसन टू मी. असे लोक खूपच भोळे असतात. असे लोक खूपच भोळे असतात. भोळे म्हणजे साधे, म्हणजे त्याच्यासाठी काय शब्द आहे? साधे भोळे म्हणजे कोणता शब्द? इनोसेंट. इनोसेंट. ओके सो असे लोक खूप साधे असतात. This type of peoples are very हाँ. innocent. हा सो इनोसेंट. सच टाईप ऑफ पीपल्स नाही म्हणायचं बेटा, फक्त पीपल म्हणायचं. ओके स्टुडंट्स लिसन मी. पीपल लिहिताना तुम्हाला कधीच पीपलची स्पेलिंग काय असते? PEOLE राईट ना. सॉरी PEOPLE राईट ना. पीपल. पण बरेचसे असे स्टुडंट्स असतात जे पीपल मध्ये S ऍड करतात. तसं चुकूनही करू नका. पीपल इज इनफ टू से लोक. ओके अँड तशीच एक पुन्हा मिस्टेक करतात स्टुडंट्स. लिहून ठेवा, तुमच्याकडून नाही झाली पाहिजे म्हणून तुम्ही नक्की लिहिलं पाहिजे तिथं. चिल्ड्रन. चिल्ड्रन मध्ये पण S लावायचा नसतो. बरेचसे मुलं चिल्ड्रन मध्ये चिल्ड्रन हा शब्द वापरताना ऍडिशनल S तिथे लिहितात किंवा बोलताना सुद्धा चिल्ड्रन्स असे म्हणतात. पण तुम्हाला चिल्ड्रन असंच म्हणायचं. लास्ट मध्ये न आला पाहिजे आणि पीपल मध्ये लास्ट मध्ये ल आला पाहिजे. ओके डिड यू अंडरस्टँड? पीपल अँड चिल्ड्रन. बट युअर सेंटेन्स वॉज राईट. ओके ओके डिड यू अंडरस्टँड? सच म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असे, अशा प्रकारचे. ओके हा नाव नेक्स्ट वर्ड स्टील. STILL. नेक्स्ट वर्ड सर्च झालेला आहे. मी दुसरा वर्ड सांगितलाय तुम्हाला स्टील. Students, if you are not doing any other work, so please be attentive in this class because these are the most important words which I am telling you and I am explaining you along with the examples. ठीक आहे. आणि तुम्हाला प्लीज अशी काही कंप्लेंट नसावी की सर तुम्ही इंग्लिश मध्येच बोलता, तर मी मराठीत सुद्धा बोलतो. पण जर मी इंग्लिश मध्ये नाही बोललो तर तुम्हाला इंग्लिश ऐकायची पण सवय राहणार नाही. आणि बरेचसे असे शब्द असतात जे आपण ऐकूनच शिकतो. दॅट इज वाय आय स्पीक English also, and after all it is the spoken English class, so definitely I must speak English here also. Okay ठीक आहे. स्टील, which word you have written? STILL. स्टील चा अर्थ होतो अजूनही किंवा आतापर्यंत. स्टीलचा अर्थ अजूनही असं होऊ शकतो. आत्ताही, अभी भी. स्टील STILL. ठीक है. आता स्टील आलं लक्षात. मराठीत सांगितलं अजूनही, अभी भी. जैसे अगर हम ये बोलते हैं कि अभी भी मैं तुम्हारे रिप्लाय का वेट कर रहा हूँ. सपोज तुम्ही कोणाला काही मेसेज केला होता, त्याचा तुम्हाला रिप्लाय यायचा आहे, तर तुम्ही त्यांना म्हणू शकता आताही मी तुझ्या रिप्लायची वाट पाहत आहो. आताही, अभी भी. सो ऐसे सेंटेंसेस में आपको क्या यूज करना है? स्टिल यूज करना है अभी भी साठी. तर सेंटेन्स कसं बनणार? आय एम स्टिल वेटिंग फॉर युअर रिप्लाय. आय एम स्टिल वेटिंग फॉर युअर रिप्लाय. आय एम स्टिल वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ओके अजूनही, अभी भी. Did you understand? Students, you can observe, you can notice one thing. Mostly I prefer the easy sentences just to understand the words. Me mostly साधे हाँ बोला. What is the meaning of still? अजूनही, अभी भी. अजूनही, आताही. मला वाटलं की ते लोखंडाचं स्टील. नाही त्याच्या ओके गुड क्वेश्चन. पण ते नाऊन आहे ना. आपण इथं जो स्टील, मी स्पेलिंग पण सांगितलंय तुम्हाला STILL. आणि तुम्ही जे स्टील म्हणताय त्याची स्पेलिंग असते STEAL. जो मेटल, जो धातू तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो त्याची स्पेलिंग आहे STEAL. अँड आय एम टॉकिंग हिअर
about STILL. Okay. Did I clear your doubt now? हा, लक्षात घ्या स्टुडंट्स. हा, नेहमी लक्षात ठेवा, एकच उच्चाराचे नेहमी एकच स्पेलिंग राहील असं नसते. अलग अलग उच्चार वाले पण शब्द असू शकतात. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे तुम्ही स्पेलिंग बद्दल थोडं लक्ष करत चला की स्पेलिंग काय आहे. जसं बरोबर मॅमने खूप चांगला क्वेश्चन विचारला. आय डोंट नो, ऍक्च्युअली आय कुड नॉट अंडरस्टँड बिकॉज मोस्ट ऑफ द कॅमेराज आर ऑफ ना, अँड दॅट इज वाय आय कुड नॉट रेकॉग्नाइज दॅट स्टुडंट. बट द क्वेश्चन वॉज व्हेरी इंटरेस्टिंग की कोणत्या स्टील बद्दल बोलले सर तुम्ही. स्टील, सो तो जो स्टील आहे, जो एक मेटल आहे, तो STEAL. आणि हा जो स्टील ज्याच्याबद्दल मी सांगत होतो की तुमच्या नेहमी बोलण्यामध्ये आला पाहिजे, तो आहे अजूनही वाला म्हणजे STILL. ओके, आय होप इट इज क्लिअर टू यू. And now onwards you will use it without fail. ठीक आहे, without any mistake. ठीक आहे. जसं आपण म्हणतो की अजूनही ते स्टुडंट्स मला भेटतात किंवा मी त्यांना भेटतो. आताही माझ्या स्टुडंट्सला मी भेटतो. जर कोणते जुने स्टुडंट्स असेल त्यांना, स्टील आय मीट माय फॉर्मर स्टुडंट्स. फॉर्मर म्हणजे माझी विद्यार्थी. माझी म्हणजे कोणते विद्यार्थी? जे आता होऊन गेलेले आहे, जे आता नाहीये, जे पहिले होते. ठीक आहे. स्टील आय मीट माय फॉर्मर. बघा, मी फॉर्मर म्हटलंय. हा, बोला सर. एक अजून असते ना स्टील फूड, म्हणजे शिळांना. नाही, त्याला स्टेल म्हणतात. शिळ म्हणजे स्टेल, ते स्टील नसते. स्टेल म्हणजे शिळ, खराब झालेलं, बासी. दॅट इज द डिफरंट वर्ड, स्टेल. ओके, ठीक आहे, समजलं. हा, आता बघा, मी आता काय सेंटेन्स सांगितलं तुम्हाला, त्याच्यात एक महत्वाचा पॉइंट आहे. स्टुडंट, मी माझ्या क्लासमध्ये बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत राहतो, तर ते तुम्ही आत्ता ऐकून घ्याल, आत्ता लक्षात राहील, पण नंतर लक्षात राहील की नाही माहित नाही. त्याच्यामुळे प्लीज लिहत चला, त्या सेम पेजवर लिहा की सरांनी बोलता काय सांगितलं, कारण की माझ्याकडे बऱ्याच अशा इन्फॉर्मेशन आहे, असं नॉलेज आहे की तुम्हाला ते माहित असलं पाहिजे. आता मी एक जे वाक्य बोललेलं आहे, ते वाक्य असं आहे की मी आत्ताही माझ्या म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना, जे माझे विद्यार्थी आता होऊन गेले, म्हणजे आता ते जॉबला असेल, कुठे बाहेर शिकत असेल, हायर एज्युकेशन, त्यांना मी भेटतो. तर त्याच्यासाठी मी शब्द वापरला माझी विद्यार्थी. तुम्ही सुद्धा काही लोक एखाद्या शाळेचे माजी विद्यार्थी असाल, तर माझीसाठी शब्द आहे फॉर्मर स्टुडंट. फॉर्मर, नॉट फार्मर. ओके, मी शेतकरी हा वाला फार्मर नाही म्हटलाय. शेतकरीवाली स्पेलिंग काय येते? FARMER येते, पण मी वापरला आहे फॉर्मर, FOR म्हटलंय मी. ओके, सो माझी. सो आय वॉज टॉकिंग अबाउट द स्टील. स्टील बद्दल मी बोललो. सो आय स्टील मीट माय. हा, फॉर्मर आहे ना. फॉर्मर. हा, फॉर्मर आणि फार्मर याच्यात फरक आहे बरं. माझ्या फार्मर मध्ये शेतकरी. हा, फार्मर FAR जर लिहिलं तुम्ही, फार्मरची स्पेलिंग काय सांगा बरं स्टुडंट्स. शेतकरी वाली स्पेलिंग काय आहे? FORMER. फॉर्मर. हा, FARMER. हा, repeat your spelling once again. FARMER. हा, FARMER. FARMER म्हणजे शेतकरी, आणि FORMER म्हणजे माझी. म्हणजे याच्या पहिले होते ते, आता जे नाही आहे. समजा तुमच्या स्कूलमध्ये एखादी प्रिन्सिपल पहिले होते, पण आता नाही आहे, ते रिटायर झाले, किंवा त्यांना तुम्ही माझी प्रिन्सिपल आहे असं म्हणणार ना, म्हणजे माझी मुख्याध्यापक, जसं आपण तुमच्या तिथे बोर्डही लागलेला असेल. सो फॉर्मर असं तुम्हाला म्हणायचं आहे. फॉर्मर म्हणजे जे पहिले पदावर होते, आता जे नाही आहे, किंवा जे पहिले होते ते आता नाहीये. जसे माझे स्टुडंट, आता जसे माझे स्टुडंट्स म्हणजे मागच्या वर्षी होते किंवा त्याच्या पहिल्याच्या बॅचेस मध्ये होते, म्हणजे आता स्टुडंट नाही माझे, आता ते कॉलेजला आहे, दुसऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये आहे, तर ते माझी विद्यार्थी झाले. ओके नो, डिड यू अंडरस्टँड? स्टील बद्दल समजलं तुम्हाला? आणि तुम्ही लक्षात ठेवा स्टुडंट्स, मी पुष्कळ ऑब्झर्व करतो की काही लोक इंग्लिशचे शब्द मोठ्या म्हणजे कसं इंटरेस्ट न लिहितात, पण त्याचं मराठी मिनिंग म्हटलं ना त्यांना मोठं म्हणजे काहीतरी कमीपणा वाटतो. सो प्लीज डोंट अंडर एस्टिमेट आवर मराठी लँग्वेज और हिंदी लँग्वेज. हा, स्टीलची स्पेलिंग STILL स्टील होते ना. हा, येस, स्टीलची स्पेलिंग STILL. गुड.
Okay, are you writing the word meaning also along with Yes. English word? Yes. So next, I'm going to take the next one. Nothing. आता इथे तुम्हाला भरपूर सारे नथिंग वाले शब्द मी नथिंग शी रिलेटेड लिहत चला लिस्ट पूर्ण. नथिंग, NOTHING, नथिंग. समथिंग, दुसरा वर्ड लिहा. Huh? SOM, something. The first word was nothing. The second word was something. Something. आता लिहा anything. Anything. हा, nothing, something, anything. Do you remember any word with this the same which have the same rhyming scheme? Anything. Nothing, something, anything. मेनी थिंग नसते कधी. मेनी थिंग्स असते, थिंग नाही. तो नाही. हा जॉईंट वर्ड तुम्हाला एखादा आठवते का कोणता? कोणता वर्ड? हा, कोणता वर्ड? जसं नथिंग म्हटलं मी, नथिंग, समथिंग, एनिथिंग. तसंच पुन्हा लिहा तिथं तुम्ही समबडी, एनीबडी, नोबडी लिहा. Somebody. हा, तसे हे दोन वेगवेगळे अलग अलग वर्ड आहे, पण मी या सिक्वेन्स मध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो की हे सगळे वर्ड तुमच्या ह्याच्यात आले पाहिजे. पहिले लिहून घ्या, मग मी तुम्हालाच त्याचं मिनिंग विचारणार आहे. बिकॉज दीज ऑल वर्ड्स आर व्हेरी इझी अँड नाव आय थिंक सो यू कॅन टेल मी द मिनिंग. समबडी, एनीबडी, नोबडी. ठीक आहे. किंवा आता जसं तुम्ही समबडी असं लिहिलं, त्याला स्लॅश करून सम वन पण लिहू शकता. समबडीला स्लॅश करा, सम वन लिहा. एनीबडीला स्लॅश करा, स्लॅश म्हणजे माहिती आहे ना तिरपी रेष, ऑब्लिक, तिथं पण तुम्ही एनी वन लिहू शकता. आणि जिथं नो बडी लिहिलेलं आहे त्याच्या बाजूला तुम्ही नो वन लिहू शकता. सो टोटल आय हॅव गिवन यू 9 words. But I did not tell you the meaning of these words because I know most of the students, most of you, among you, many of there who can tell me the meaning of these words. Ha, bola. Somebodyच्या समोर काय लिहायचं होतं? स्लॅश करून. स्लॅश करून someone लिहायचं. someone. Somebody, someone, anybodyच्या जागेत. somebody म्हणजे कोणीतरी. करेक्ट, करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. somebody म्हणजे कोणीतरी. एनीबडी म्हणजे कोणीही, कोणीतरी एक. हा, कोणीही एक, कोई भी एक. समबडी किंवा समवन म्हणजे कोणीही एक. समबडी म्हणजे कोणीही, म्हणजे एकापेक्षा आहे ना. पण ठीक आहे ना. आणि नोबडी म्हणजे कोणीच नाही. नोबडी मीन्स कोणीच नाही. नोबडी म्हणा किंवा नो वन म्हणा, म्हणून मी स्लॅश करून तिथे लिहायला सांगितलं. स्टुडंट्स, I request all of you, if possible, please switch on your cameras so you will be visible for me and I can see how many of you are attending the class and which are my students. Obviously, some students are younger, some students are elder, but let me see who are there, who are attending the class. And once again, I repeat my instruction that last time I had told you for 1 month, you will be also observed by me. माझ्याकडून सुद्धा तुमचं ऑब्झर्वेशन केलं जाईल की तुम्ही क्लासला किती दिवस अटेंड करताय. त्याच्यानंतरच मी समोरचं तुम्हाला इथे शिकवणार. जर तुमचा इंटरेस्ट मला पुढच्या 1 महिन्यापर्यंत नाही दिसला तर मग मात्र मी असं समजणार का यू डोंट हॅव मच इम्पॉर्टन्स ऑफ दिस क्लास. अँड दॅट इज वाय समवेअर आय विल हॅव टू कन्सिडर दॅट यू आर नॉट इंटरेस्टेड. ठीक आहे ना. सो प्लीज शो मी युअर इंटरेस्ट, गिव्ह मी युअर रिप्लाय अँड पे अटेन्शन टुवर्ड्स मी. ओके. जर तुम्हाला काही असं वाटलं, आणि मी पुन्हा एक गोष्ट सांगितली होती, तुम्ही जर काही सेंटेन्स काही बनवले सुद्धा तर प्लीज त्याला ग्रुपवर पोस्ट करत चला. फोटो काढा, ग्रुपवर टाका आणि त्याच्या खाली स्वतःचं नाव मात्र लिहा, कारण की माझ्याकडे बरेच लोकांचे नंबर सेव्ह नाहीये. ओके. सो आय कॅन कम टू नो, कारण की कधी कधी काही माझे स्टुडंट सुद्धा जे माझे म्हणजे आपल्या ज्या पांचाळ ग्रुपचे नाही आहे, जे इतर
जे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा कधी कधी पोस्ट करतात. सो दॅट टाइम आय शुड नॉट हॅव एनी डिफिकल्टी टू रेकॉग्नाइज टू गेस एक्झॅक्टली हू हॅज सेंट मी दिस फोटो. ठीक आहे ना. आणि तुम्हाला तसे काय करायचंय, तुम्हाला या इंग्लिशवाल्या आपल्या ग्रुपवरच टाकायचे आहे. म्हणजे मी मला जसं जसं मी फ्री झालो तसं मी तो चेक करून घेईल. सर हा येस. नो वन म्हणजे कोणीच नाही ना? हा कोणीच नाही. नो वन किंवा नो बडी या दोघांचाही अर्थ एकच होतो, कोणीच नाही. एनीबडी म्हणजे कोणीही आणि समवन म्हणजे कोणीतरी. ओके. आणि तसंच आता हे त्याच्या पहिले मी 3 वर्ड सांगितले, त्याचं पण तुम्हालाच मिनिंग विचारतो. नथिंग, समथिंग आणि एनिथिंग. सो कॅन यू टेल मी द मिनिंग ऑफ नथिंग? व्हॉट इज द मिनिंग ऑफ नथिंग? नथिंग म्हणजे काहीच नाही. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. काहीच नाही. बघा तुम्ही बघू शकता. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हे कोणती हिंदी झाली? कोई बीच नाही. बापरे, अशी भयंकर हिंदी पाहून मी घाबरलो बा. असं कोई बीच नाही असं कोणत्या याच्यात लिहिलं आहे स्टुडंट्स? हे तर ग्रामर मध्ये नाही शिकलो बाबा हिंदीच्या, मला तरी जेवढं आठवतं तेवढं. कोई बीच नाही, इधर को नाही जाने का, इधर इच रहने का. देवा स्टुडंट्स प्लीज मराठी सारखं तुम्ही हिंदीचंही ऑपरेशन करू नका. मला खूप वाईट वाटते जेव्हा आपण आपली सुद्धा भाषा बोलत नाही बरोबर. माझा दिमाग खराब नको करू. आता कोण त्याचं आणून का त्या दिमागात टाकलं, काय चिखल भरलं शेण भरलं माहित नाही, देव जाणे. काही काही शब्द मात्र शुद्ध वापरा. या भाषांना तुम्ही हे समजू नका, हे तुम्हाला इंग्लिश शिकवण्यात मदत करणार आहे. ठीक आहे. कोई बीच नाही, कुछ भी नाही असं म्हणायचंय त्याला, काहीच नाही. लेट मी करेक्ट. अरे बापरे, आता मला हिंदीचंही थोडंसं गायडन्स करावं लागेल. ठीक आहे. समज मी आया क्या तुमको असं म्हणायला लागेल मला, भलतच काहीतरी बाप्पा. ठीक आहे. हा कोई बीच नाही. ठीक आहे. काहीच नाही. इफ यू स्पीक हिंदी सो कुछ भी नहीं. चलो नेक्स्ट वर्ड के बारे में पूछते हैं. समथिंग. काहीतरी. समथिंग. काहीतरी म्हणजे हिंदीमध्ये बोला बा. आता मी तर भिवूनच गेलो. मी तर आता माझी हिंमतच नव्हता ट्रान्सलेट करायची. तुम्हीच सांगा हिंदीमध्ये काहीतरी म्हणजे काय? कुछ तो. अरे देवा, कुछ तो. थांबा, तुमच्या हिंदी टीचर सोबत ना कडे तुमची कंप्लेंटच करतो आता. बाप्पा बिचारे किती तापस आहे ना तुमची हिंदी ऐकून त्यांना. हा, डिड यू राईट? Ishika, just switch off your mic because it is creating unnecessary disturb. Okay, thank you. Then anything. काहीही. करेक्ट. काहीही म्हणजे हिंदीमध्ये कुछ भी. काहीही कुछ भी. दोन्ही लँग्वेज मिक्स करून भलतीच काही तिसरी लँग्वेज जनरेट करू नका रे बाबा. हा, स्पेशली आमचे विद्यार्थी वर्ग. ओके. आर यू रायटिंग साइड बाय साइड along with understanding? Are you writing? If you will have written material, so definitely you will not forget. If you will not write, then you cannot remember this in the upcoming days. Okay. Then next. Okay, did you understand? आता लिहा नेक्स्ट वर्ड आहे थोडासा 3 वर्ड्सचा एक सेट आहे. ऑन द कॉन्ट्ररी. ऑन पहिले लिहा. ऑन ओनली ऑन. ओके. देन स्पेस. लिहिलं स्पेस लिहू नका, फक्त स्पेस द्या, नाही तर माझ्याला स्पेस लिहू नका. हा, द. ऑन द THE द. आता लिहा कॉन्ट्ररी. CON TRARY. Should I repeat the spelling once again, especially of contrary, because you know very well. On the contrary. कॉन्ट्रेरी म्हणजे काय होते? तेच सांगतो. थांबा थोडं धीर धरा. ठीक आहे. ऑन द कॉन्ट्ररीचा अर्थ होते च्या उलट, उसके टोटली विपरीत, च्या उलट. ऑन द कॉन्ट्ररी.
On the contrary. Ishika, again you have started your mic. Just switch off. On the contrary चे काय? हा, ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे या उलट, च्या उलट असं, म्हणजे टोटली उलट. ऑन द कॉन्ट्ररी, हा, च्या उलट. मी डोंट वरी, आय विल गिव्ह यू सम एक्झाम्पल, सो यू विल कम टू नो. ओके, सम वर्ड्स I can see some are the younger children, no? So don't feel difficulty. Okay, so I will explain, and in the upcoming days at your school also you can use these all words. On the contrary म्हणजे च्या उलटा. सपोज असं आपण बघूया की दोघं भाऊ आहे, दोन भाऊ आहे. एकाचा स्वभाव कसा आहे, अंडरस्टँडिंग आहे, आणि जो दुसरा आहे तो त्याच्यापेक्षा टोटली उलटा आहे. किंवा एखादी व्यक्ती प्रेमळ आहे, एखादा भाऊ काय, एक भाऊ लव्हिंग आहे आणि दुसरा लव्हिंगचा अपोजिट काय होणार, रूड होणार. है ना, कठोर, थोडासा है ना, कठोर स्वभावाचा. तर त्याच्या वेळेस आपण बघू शकता दोन्ही भावाबद्दलची सिच्युएशन कशी आहे, अपोजिट सिच्युएशन आहे. तर तशा वेळेस तुम्हाला हा वर्ड युज करायचा आहे. स्टुडंट्स, आय नो, आय अग्री, दिस इज नॉट द सिम्पल वर्ड, है ना, जास्तीत जास्त ऐकण्यात नाही येत, पण तुम्ही हा वापरला पाहिजे. देन यू कॅन मीन्स इफ यू विल टेक दिस वर्ड इन युअर प्रॅक्टिस, सो दॅट विल बी व्हेरी मच कम्फर्टेबल फॉर यू. ओके, ऑन द कॉन्ट्ररी. सपोज अजय आणि विजय, एका घरचे दोन मुलं आहेत. आपण कसं म्हणू, अजय अँड विजय both, listen to me first, don't write at once. Ajay and Vijay both are the brothers. Okay, Ajay is loving, on the contrary Vijay is rude. Ajay is loving by nature, loving, L-O-V-I-N-G. Ajay is loving by nature. Ajay is loving, L-O-V-I-N-G. Ajay is loving by nature. आता इथे हा वर्ड फिट करायचा. ऑन द कॉन्ट्ररी विजय इज अ रूड पर्सन, किंवा विजय इज रूड. ऑन द कॉन्ट्ररी मध्ये तुम्ही एखादं असं वाक्य ज्याच्यामध्ये तुम्ही दोन सेंटेन्सेस जॉईन करताय आणि दोघांमध्येही टोटली फरक आहे, अपोज म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे, आपण ज्याला म्हणतो ना, ज्याला मराठीमध्ये आपण तफावत असं म्हणतो. हा, येस. हा, कॉन्ट्ररी समोरचा वर्ड कोणता आहे? काय सेंटेन्स लिहिलं, एक वेळा वाचा तुम्ही तो सेंटेन्स. अजय इज लव्हिंग बाय नेचर, ऑन द कॉन्ट्ररी समोरचा वर्ड कोणता आहे? हा, अजय इज लव्हिंग बाय नेचर, ऑन द कॉन्ट्ररी विजय इज रूड. विजय इज रूड. विजय इज रूड. गुड. रूड, R-U-D-E, रूड, R-U-D-E, rude. Hey, what is the meaning of rude? Children, can you tell me what is the meaning of rude? गुड म्हणजे वाटतं ना. रे देवा, का बोललो ना, काय पोरं. हा, कठोर. हा, रूड म्हणजे कठोर, म्हणजे कठोर स्वभावाचा, म्हणजे थोडासा ज्याला आपण असं म्हणतो की ज्याला असं इमोशन्स नाही राहत, तो थोडासा रागिष्ट पण म्हणू शकतो. ठीक आहे स्टुडंट, लिसन टू मी केअरफुली अँड देन just try to mean it, otherwise you will write the wrong word there and you will write the wrong meaning also. Okay, so हा बोला सर. हा बोला ना. तो जो मुलगा आहे ना, त्याची बैठक बरोबर नाही आहे. ओके ओके, पेरेंट्सनी आपल्या मुलांना बाकायदा छान असं उंच टेबल असला पाहिजे, मोबाईल समोर असला पाहिजे. तो बिचारा नाही का खाली वाकू वारंवार नाही का बघण्याचा प्रयत्न करत आहे. आय थिंक मला वाटते ते आरती या प्रोफाईल वरून काहीतरी तो अटेंड. हा, ए व्हॉट इज युअर नेम बेटा, जस्ट टेल मी युअर नेम. हा, येस. अश्वथ. फुल नेम आय एम एक्सपेक्टिंग. अश्वथ राहुल मुकुंदवार. अश्वथ राहुल मुकुंद. आय थिंक यू आर नॉट सिटिंग प्रॉपरली. हेडफोन पाहिजे त्याच्याजवळ, आणि कसा मोबाईल कसा असला पाहिजे, टेबलवर असला तर आपल्या चेस्टच्या लेवलला राहिला तर मुलांना बघायला त्रास जाणार नाही. करेक्ट. Ashwath, listen to me. Ashwath, do you have your headphones? No, and that is why you are getting you are facing the difficulty to listen to me. Students, all of you, जे कोणी मोठे आहे माझ्यापेक्षा, सगळ्यांना माझी विनंती आहे की क्लास अटेंड करताना तुम्ही हेडफोन वापरत चला, म्हणजे तुम्हाला आमचा आवाज स्पष्ट येणार. सो यू विल नॉट मेक एनी मिस्टेक. ओके, सरळ बसायला म्हणजे कसं टेबल खुर्ची घेऊन हा, बसले ना
किंवा अशा लेवलवर बसा की त्यांना म्हणजे अभ्यास करायला लिहायला इझी जाणार, ऐकायला सोपी जाते. हा, ठीक आहे. राईट. आणि हे मॅटर सुद्धा करते सर, की ते कसे बसतायत त्याच्यावर पण डिपेंड करते की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहते आणि ते अटेंटिव्ह किती राहतात. सो अश्वथ, प्लीज आस्क युअर पेरेंट्स और इफ मदर इज देअर, सो प्लीज आस्क फॉर हेडफोन, सो देन यू विल बी कम्फर्टेबल इन दिस क्लास. स्टुडंट्स जास्त संख्या म्हणजे जसं आता तुम्ही जेव्हा कधी क्लास अटेंड करता त्याच्यानंतर मी नेहमी अपेक्षा करतो की माझा क्लास कसा झाला त्याच्याबद्दल तुम्ही काहीच प्रतिक्रिया देत नाही. मोजकेच 1-2 जण देतात. मी हे नाही म्हणत की तुम्ही माझी स्तुती वगैरेच करा फक्त म्हणून, पण फक्त मला एवढी खात्री पटवून द्या की तुम्हाला माझं शिकवलेलं समजते आहे की नाही. आणि आपण जसं बऱ्याचदा बोलल्या जाते की सर इंग्लिश तर येते पण आपण सुरू कुठून करावं, तर तशा वेळेस असे काही वर्ड्स तुम्हाला एकदम मदत करणार आहे की अशा याच्याने तुम्ही सुरुवात करू शकता. माझा प्रयत्न नेहमी तुम्हाला हा राहील की तुमच्याकडे भरपूर सारे वर्ड्स आणि त्याचे मिनिंग तुमच्याकडे असले पाहिजे, म्हणजे तुम्ही कुठून तरी सुरुवात तर करू शकता. ओके, सो whenever the class ends, no, so that time please don't forget to give me your comments and as you mark your presence, your attendance on the group, so along with that you can type how was my class, how did you understand, what should I improve, मी काय अजून सुधारणा केली पाहिजे, की मी खूप जोरात बोलतो, की मी खूप हळू बोलतो, की मी तुम्हाला सेंटेन्स सांगण्यामध्ये घाई करतो, की पुन्हाही काही जर तुमचे डाऊट्स असेल ते तुम्ही तिथे पोस्ट करू शकता. Okay, whenever I'll get free, so I will answer your means I will try to reply you. Okay, and don't forget this facility is only for the people of Panchad community, so other people will not be allowed to join this class. So please don't share this link with any of your friend and don't let them join the class. Okay, it is your responsibility because it is free of cost only for the Vishwa Brahman Panchad community people, and the rest of the people will not allowed to join this class. Okay, so next word आहे बघा आता. ऑन द कॉन्ट्ररी समजला तुम्हाला? हा, जसं तुम्हाला आता एक लिहिण्यापेक्षा एक असं ओरली पण सांगतो. जसं कोणी असं म्हणते का अरे माझ्या मित्राकडे भरपूर पैसे आहे पण त्याच्या उलट माझ्याकडे बिलकुलच पैसे नाहीये, त्याच्या उलट ऑन द कॉन्ट्ररी. सो लिसन टू मी, लेट मी टेल यू द सेंटेन्स. बघा तुम्ही ऐकाल तर हळूहळू तुम्हाला बोलण्याची पण प्रॅक्टिस होईल आणि त्याच्या पहिले तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतो. माझ्या मित्राकडे भरपूर पैसे आहे. माय फ्रेंड हॅज मच मनी. माय फ्रेंड हॅज मच मनी. ऑन द कॉन्ट्ररी आय डोंट हॅव एनी मनी. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे इथे तुम्हाला लक्षात आलाय का की माझ्या मित्राकडे भरपूर पैसे आहे आणि त्याच्या उलट टोटली अपोजिट. ऑन द कॉन्ट्ररीचा अर्थ असा होतो या उलट, म्हणजे जी पहिली म्हणजे जे पहिलं वाक्य आहे त्याच्याशी दुसरं वाक्य टोटली अपोजिट राहिलं पाहिजे. माय फ्रेंड हॅज मच मनी. ऑन द कॉन्ट्ररी आय डोंट हॅव मच मनी और आय डोंट हॅव एनी मनी. ओके, डिड यू अंडरस्टँड? ऑन द कॉन्ट्ररी स्टुडंट्स. आणि इथंच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही संपत का मीच एक शब्द सांगितला त्याचे 1-2 एक्झाम्पल तुम्हाला सांगितले. आपल्याकडे वेळ कमी असते त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त शब्द घ्यायचे म्हणून मी 1-2 एक्झाम्पल किंवा 3 एक्झाम्पल देऊन समोर वळतो आहे. पण तुमचा का हे तुमच्या सगळ्याकडे मोबाईल आहे. ऍज आय कॅन सी हिअर most of the students, most of the parents have the smartphone, so you can search about these all words on the internet also, and you can write some additional sentences here. Okay, I hope you will do this. If you will not do this, so it will not be beneficial for you. Okay, next word लिहा. on the contrary झालेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे plenty of. plenty of. plenty of. P-L-E-N-T-Y. plenty of. प्लेंटी ऑफ. खूप ऐकला शब्द आहे, फॅमिलियर आहे, म्हणजे आपल्या परिचयाचा सांगा त्याचा अर्थ काय होते. तुम्हालाही थोडंसं विचारलं राहिलं तर तुमचंही पार्टिसिपेशन राहील आणि मलाही तेवढं माहित पडेल की तुम्हाला किती माहिती आहे. प्लेंटी ऑफ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेंटी ऑफ? सपोज लेट मी टेल यू द एक्झाम्पल. प्लेंटी ऑफ वॉटर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेंटी ऑफ? कमतरता. नो, हिअर नो, इट्स नॉट द करेक्ट आन्सर. Plenty of.
भरपूर एक्झॅक्टली. OF आहे की OFF आहे? ऑफची स्पेलिंग काय आहे? OF आहे की फक्त OFF? OF सिंगल नाही, सिंगल एफ OFF नाही, फक्त सिंगल एफ. प्लेंटी ऑफ म्हणजे भरपूर प्रमाणात, ज्यादा की मात्रा में, जास्त प्रमाणात, खूप जास्त. प्लेंटी ऑफ म्हणजे भरपूर. आय होप की भरपूर या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहितच आहे. बहुत ज्यादा, भरपूर, त्याचा अर्थ होते प्लेंटी ऑफ. ओके, ठीक आहे. जसं तुम्ही म्हटलं की आमच्या शाळेमध्ये भरपूर बुक्स आहेत वाचण्यासाठी, भरपूर बुक्स आहेत. सो देअर आर प्लेंटी ऑफ बुक्स ॲट आर स्कूल लायब्ररी. प्लेंटी ऑफ. स्टुडंट्स, डिड यू राईट द वर्ड मिनिंग ऑफ दिस प्लेंटी ऑफ? मिनिंग ऑफ दिस प्लेंटी ऑफ. सर एकदा रिपीट करा ना. हा, डेफिनेटली. पण पहिले मला हे विचारू द्या की तुम्ही याचं मिनिंग लिहित आहे ना सोबतच, मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये? हो सर. हा, प्लेंटी ऑफचा अर्थ आहे भरपूर. सो सेंटेन्स असं होतं की आमच्या शाळेमध्ये लायब्ररीमध्ये भरपूर बुक्स आहेत. ओके, माझ्या शाळेमध्ये लायब्ररीमध्ये भरपूर बुक्स आहे. देअर आर, राईट द सेंटेन्स, लेट मी डिक्टेट. आर यू कम्फर्टेबल? हा, देअर आर प्लेंटी ऑफ. There are plenty of books. सर देअर THERE आहे की THIRE? THERE. There are. बघा, बोलण्यातून स्टुडंट्स किती क्वेश्चन विचारतात आणि ते किती सगळ्यांची पाकिट कंप्लीट करतो. मी पहिली अर्थ सांगितलं, पण तुम्हाला ठीक आहे. पहिले you have written there are plenty of books at my school. There are books. There are plenty of books at my school library. Do you know the spelling of library? LIBRARY. There are plenty of books at my school library. माझ्या शाळेच्या लायब्ररीला भरपूर बुक्स आहेत. Did you all write this sentence? Should I repeat once again? Yes, There sir. are Okay, so listen to me. Listen to me. Plenty of books at my school of library. No. Before library, don't write off library, school of library. Off नाही लिहायचं मधामध्ये, school library लिहायचं directly. There are plenty of books at my school library. There are plenty of books at my school library. माझ्या शाळेच्या लायब्ररीला भरपूर बुक्स आहेत. There are plenty of books my school library. हा, मॅम एक वेळा पुन्हा रिपीट करा तुम्ही काय लिहिलेला, कारण की तुमच्या वाचण्यामध्ये मला थोडस फरक वाटला. तुम्ही बघा, एक वेळा वाचा पुन्हा. There are plenty of books at my school library. हा, तर त्याच्यामध्ये प्लेंटी ऑफ नाही म्हणायचं, प्लेंटी ऑफ म्हणायचं फक्त. Books at my school library. डेफिनेटली नाही, आता ऑफ असं म्हटलं होतं, ते ऑफ नाही, फक्त ऑफ म्हणायचं तुम्हाला. याच्यावर तुम्हाला थांबायचं. देअर आर प्लेंटी ऑफ बुक्स ऍट माय स्कूल लायब्ररी. ओके, ठीक आहे. हा, आता दुसरा सेंटेन्स. जसं आता मी म्हटलं की स्टुडंटसाठी IT मध्ये भरपूर साऱ्या संधी आहे. IT सेक्टरमध्ये IT, यु नो व्हॉट इज IT? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ना, राईट? नो, IT सेक्टर, अबाउट IT फील्ड ना. सो इथं पण तुम्ही म्हणू शकतात IT मध्ये मुलांना भरपूर संधी आहेत. तो आता संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी. काय शब्द आहे? अपॉर्च्युनिटी. ओके, सेम सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. देअर आर प्लेंटी ऑफ
देअर आर प्लेंटी ऑफ, लिहिलं, देअर आर प्लेंटी ऑफ. आता तुम्हाला मोठा शब्द लिहायचा आहे, अपॉर्च्युनिटीज. सो लिसन टू मी केअरफुली. आय विल जस्ट टेल यू द स्पेलिंग. OOPPORTIES. अपॉर्च्युनिटीज आहे. मी अपॉर्च्युनिटी नाही म्हटलं, प्लुरल फॉर्म लिहायचा आहे अपॉर्च्युनिटीचा. अपॉर्च्युनिटीचा अर्थ होतो हा बोला, पुन्हा स्पेलिंग सांगा सर. स्पेलिंग पुन्हा सांग. APOR. काय स्पेलिंग अपॉर्च्युनिटीची स्पेलिंग? अपॉर्च्युनिटी. बरे, अरे बापरे, हा बोलते का रागवते काय समजत नाही. थोडं मी समजलं, ऐकू आलं बाबा. तू एवढा ओरडू नको, मला भीतीच वाटते तुझी. तू हेडफोन. चला, अपॉर्च्युनिटीची स्पेलिंग पुन्हा सांगतो. काही हरकत नाही, ऍक्टिव्ह आहे, ऐकत आहे. थोडस चंचल आहे तो. नाही ऍक्च्युअली कसं आहे, स्टुडंट्स लिसन टू मी. हे काय मी असं, मला थोडीशी हिंमत करायची सवय आहे. नाही समजलं मला. मधामध्ये काय कव्हरेजचा प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज लटकत आहे. संधी, एकापेक्षा जास्त संधी. सिंगुलर शब्द